my dear friends. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, मी नीलिमा कदम, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्टँडर्ड 8 फोर्स अँड प्रेशर, बल व दाब या पाठाचा काही भाग बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बल म्हणजे काय? या बलामुळे वस्तूमध्ये होणारे परिणाम कोणकोणते आहेत तेही आपण बघितलं. स्थिर वस्तूवर जर बल कार्य करत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते. उदाहरणार्थ, एखाद्या टेबलवर आपण पुस्तक ठेवले तर ते पुस्तक त्याच ठिकाणी राहणार आहे. या उलट एखादा चेंडू ज्यावेळी टोलवल्यानंतर त्याला जर थांबवले नाही तर तो चेंडू तसाच पुढे त्याच वेगाने जात राहणार आहे. म्हणजेच गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू त्याच वेगाने त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे प्रयुक्त झालेल्या बलाला संपर्क बल असे म्हणतात. ज्या वेळेला आपल्याला एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असते, आपण संपर्क बलाच्या सहाय्याने त्या वस्तूमध्ये बदल घडवून आणतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो. असंपर्क बल म्हणजे झाडावरून पडणारे फळ. गुरुत्वीय बल हे असंपर्क बल होय. तसेच संतुलित बल, असंतुलित बल हेही आपण बघितलेलं आहे. एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त होत असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त अशा निव्वळ बलामुळे होत असतो. आणि बल ही सदिश राशी आहे. पुढचा आपण भाग बघणार आहोत, जडत्व म्हणजे काय? व्हॉट इज इनर्शिया? बालमित्रांनो, the tendency of an object to remain in its existing state is called its inertia. Just look at this experiment and you can try it at your home. एक ग्लास घ्यायचा आहे. त्या ग्लासवर असा एक पुठ्ठा ठेवायचा आणि त्या पुठ्ठ्यावर एक नाणं ठेवा. Okay, take a glass, take a piece of cardboard and place it on the glass. Put a 5 rupees or 2 rupees coin on that card paper and try to push that card paper. त्या card paper ला एक टिचकी मारा. What you will observe? बरोबर आहे, तो कार्ड पेपर पुढे सरकला, परंतु ते नाणं ग्लास मध्येच पडलेलं आपल्याला दिसलं. Why this has been happen? कारण ते कार्ड पुढे जरी गेलं तरी ते कॉइन जे आहे ते ज्या जागी होतं त्याच जागी राहिलं, परंतु कार्ड पेपर सरकल्यामुळे ते कॉइन काय झालं? खाली ग्लास मध्ये पडलं. म्हणजेच वस्तू आहे त्या स्थितीत राहण्याची जी वस्तूची प्रवृत्ती आहे त्याला इनर्शिया असे म्हणतात. The tendency of that coin is to remain in its existing state, but there is no support, therefore it fell down. So this is called inertia. The tendency of an object to remain in its existing state is called inertia. See this one more example. You just try this glass, card paper and coin experiment and see what is inertia. आता बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर स्थितीत त्या ठिकाणीच राहते. उदाहरणार्थ, ह्या टेबलवर आपण पुस्तक ठेवलं तर ते त्याच ठिकाणी राहिलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु एखादी वस्तू जर गतिमान असेल तर त्या गतिमान स्थितीतील वस्तू सुद्धा गतिमान स्थितीतच राहते. An object in motion remains in the state of motion in the absence of an external force, but an object in stationary state remains in the same state. आता या जडत्वाचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे
विराम अवस्थेतील जडत्व, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, गतीचे जडत्व, इनर्शिया ऑफ मोशन आणि दिशेचे जडत्व, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, विराम अवस्थेतील जडत्व आपण बघूया. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात. उदाहरणार्थ, या टेबलवर ठेवलेला तो बॉक्स हलवला तर बॉक्सवर असलेली वस्तू ही त्याच ठिकाणी म्हणजे तिथे राहते, ती आपली जागा बदलत नाही, परंतु बॉक्स हलवल्यामुळे ती खाली येते. आता आपण जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग सुद्धा इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट त्याचंच काय आहे उदाहरण आहे. त्याचबरोबर बस अचानक सुरू झाली तर बघा काय होतं, आपण मागच्या दिशेला थोडंसं ढकलले जातो. So an object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. So when bus starts suddenly, see here, the passengers are sitting in the bus. When the bus starts suddenly, passengers fall backward because of inertia. So the passengers tends to remain in the state of rest even if the bus had started moving. आपण स्थिर अवस्थेत असतो आणि त्यामुळे पॅसेंजर स्थिर अवस्थेत आहेत, विराम अवस्थेत आहेत, त्यामुळे बसने अचानक वेग घेतल्यानंतर मागच्या बाजूला आपण थोडेसे फेकले जातो. दिस इज विराम अवस्थेतील जडत्व, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. झाडावरून जेव्हा आपण फांदी हलवतो, फांदी हलवल्यानंतर काय होतं, फळं खाली पडतात. कारण काय होतं, फांदी हलवल्यानंतर फळं जी आहेत ती काय होत आहेत, त्याच अवस्थेत आहेत, त्यामुळे ती त्या ठिकाणीच खाली पडतात. सतरंजी झटकल्यानंतर धुळीचे कण खाली पडून ती स्वच्छ होणे. डस्ट पार्टिकल्स आर इन द स्टेट ऑफ रेस्ट, बट व्हेन यू बीट द कार्पेट दे ऑल्सो गेट सम मोशन and that dust particles started falling off from the carpet. गतीचे जडत्व, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. बघा, गाडी गतीमध्ये आहे, द कार इज इन द मोशन, आणि त्यामुळे त्या माणसाला सुद्धा गती प्राप्त झालेली आहे आणि त्याच्या अवस्थेत बदल न झाल्यामुळे तो काय होतो, गाडी त्या वेगात असल्यामुळे खाली फेकला जातो. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू व्हिच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज. ही इज इन द मोशन, हीच स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज अँड देअरफॉर ही फॉल्स डाऊन. दिस इज द इनर्शिया ऑफ मोशन. वेळेला बस अचानक थांबली तर काय होतं, प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. ती बस अचानक थांबली, परंतु बस जेव्हा चालू असते, बस चालू असताना त्या प्रवाशांना सुद्धा ती गती प्राप्त झालेली असते, त्यामुळे बस अचानक थांबली तर प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. दिस इज द इनर्शिया ऑफ मोशन. त्याचबरोबर विजेचा फिरणारा पंखा बंद केला तर तो काही काळ तसाच फिरत राहतो, कारण त्याला सुद्धा गती प्राप्त झालेली असते आणि म्हणूनच रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. तुम्ही हे उदाहरण तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा बघितलेलं असेल. दिस इज इनर्शिया ऑफ मोशन. दिशेचे जडत्व, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. The inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion is called directional inertia. चिखलातून जाणारं हे चाक जेव्हा असतं त्यावेळेला तिचे चिखलाचे कण आहेत ते सुद्धा त्याच दिशेने आपल्याला फिरताना दिसतात. This is inertia of direction. The mud sticking to the wheel flies off tangentially due to inertia of direction. अशा प्रकारे जेव्हा सुरीला धार काढली जाते, तुम्ही बघितलं असेल तर त्याचे जे स्पार्क्स जे आहेत ते अशा प्रकारे आपल्याला त्या दिशेनेच पुढे जाताना दिसून येतात. When a knife is sharpened by placing it on a rotating iron disc, sparks move away tangentially from the rim of the wheel. लंब दिशेने ते
स्पार्क्स आपल्याला जाताना दिसून येतात. आता बऱ्याच वेळेला तुम्ही हे उदाहरण बघितलं असेल, बल लावून हवेचा दाब वाढवला जातो आणि एका ठराविक मीटर मध्ये या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याकडे दाब यंत्र असतं, त्याच्या सहाय्याने तो दाब त्या व्हील मध्ये मेंटेन केला जातो. सायकलच्या चाकामध्ये सुद्धा अशा प्रकारे हवा भरली जाते. मग बल आणि दाब यांचा काही संबंध आहे का? दाब, खिळा जेव्हा आपण ठोकतो त्यावेळेला बघा त्याचं जे चपटं टोक आहे ते वर असतं आणि टोकदार भाग जो आहे तो लाकडाच्या ठिकाणी ठेवून वरून आपण खिळ्याने त्याच्यावर ठोकतो. जर उलटा खिळा असा पकडला आणि आतमध्ये टोचण्याचा प्रयत्न केला तर when pressing the drawing pins or a nail into a drawing board, they get into the board easily because of that sharpened point. Okay? आता या उदाहरणात तुम्ही बघा, सेम फोर्स डिफरंट प्रेशर. या ठिकाणी आपण हा खिळ्याचं उदाहरण घेतलंय, या ठिकाणी एक वीट घेतली, एक आडवी वीट घेतली आणि एक उभी वीट घेतली. आपण सारखंच बल वापरलं, सेम फोर्स बट डिफरंट प्रेशर. म्हणजेच एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण बल लावतो त्यावेळेला तिच्यावर होणारा बलाचा परिणाम हा लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. आपण बल सारखंच वापरलं परंतु पडणारा दाब हा वेगवेगळा असतो. When a force is applied to an object, effect produced on that object depends on the area of the surface on which the force is acting. तर दाब, what is pressure? तर एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलाला दाब असे म्हणतात. The force exerted perpendicularly on a unit area is called pressure. दाबाचं एकक आपण बघणार आहोत. प्रेशर म्हणजेच काय, दाब म्हणजे काय, बल छेद ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ म्हणजे एरिया. फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू प्रेशर. दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ. बलाचे एकक आहे न्यूटन आणि क्षेत्रफळाचं एकक चौरस मीटर, मीटर वर्ग आणि म्हणून दाबाचं एसआय पद्धतीतील एकक न्यूटन प्रति मीटर वर्ग. SI unit of pressure is Newton per meter square. It is also known as Pascal. हवामानशास्त्रामध्ये दाबाचे एकक बार हे आहे आणि दाब ही अदिश राशी आहे. Pressure is a scalar quantity. आता या ठिकाणी बघा, दाब ज्या वेळेला आपण सुरीने एखादी वस्तू कापण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला सुरीला धार असेल तर आपली वस्तू खूप फाईनली चॉपिंग केली जाते, बारीक कापली जाते. मग काय होतं, शार्प नाईफ इज स्मॉल एरिया. जेवढा धार जास्त असेल जेवढी सुरी तुमची शार्प असेल तेवढा या ठिकाणी क्षेत्रफळ कमी होतं, स्मॉल एरिया. सेम फोर्स इज अप्लाइड ऑन स्मॉल एरिया, लार्ज एरिया. See here, sharp knife. Sharp knife exerts a large pressure on the surface due to the small area of contact. See here, या ठिकाणी एरिया खूप छोटा आहे त्यामुळे पडणारा दाब हा जास्त असतो. त्या उलट जर बघा दाब जास्त झाला जर एरिया कमी असेल, पण जर एखादी ब्लंट सुरी असेल, सुरीला धार नसेल तर काय होतं, या ठिकाणी एरिया वाढला म्हणजे सुरीचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी वाढलं आणि त्यामुळे पडणारा दाब कमी होतो. सो द डल नाईफ एक्झर्ट्स अ स्मॉल प्रेशर ड्यू टू लार्ज एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. तर इफ एरिया इन्क्रीजेस, प्रेशर रिड्युसेस फॉर द सेम फोर्स अँड इफ द एरिया डिक्रीजेस, प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स. आणि याचंच उदाहरण म्हणजेच बघा, वाळवंटामध्ये उंट वाळूमध्ये सहज चालू शकतो. कारण काय होतं, तर क्षेत्रफळ वाढले की दाब कमी होतो. तर क्षेत्रफळ कमी असेल तर काय होतो, दाब वाढतो. उंटाच्या पायाचे तळवे पसरट असतात त्यामुळे उंटाचं वजन जे आहे हे अधिक पृष्ठभागावर पडतं आणि त्यामुळे वाळूवर पडणारा दाब कमी होतो आणि उंटाचे पाय वाळूमध्ये
खोलवर जात नाहीत आणि उंटाला वाळूमधून चालणं सोपंच होतं. थँक यू डिअर फ्रेंड्स.